शंभूराजे हायटेक ॲग्रो सर्व्हिसेस या नूतन दुकानाचा उद्घाटन समारंभ नुकताच जुन्नर येथे रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटक होते हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर व महंत राजाबाबा अंजनगावकर यांच्या हस्ते हा सगळा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी आमदार शरददादा सोनावणे, शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, देवराम लांडे आणि दुकानाचे मालक गणेश बोचरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते। यावेळी काही शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला। पाहुयात सविस्तर। शंभूराजे हायटेक ॲग्रो सर्व्हिसेस आणि या सर्व्हिसेसच्या माध्यमातून मी सहज चौकशी केली आणि आमच्या गणेश बोचरेला विचारणार, गणेश हा सगळा जो
विस्तृत व्यवसाय आहे आणि जो शेतीच्या निगडीत आहे, कृषीच्या निगडीत आहे, तर या व्यवसायाची दुसरी शाखा या ठिकाणी ओपन होते आहे. आणि मी सहज पाठीमागं पाहिलं तर आपल्या भारताचे जे कृषी मंत्री आहेत सन्माननीय राधामोहन सिंगच्या माध्यमातून त्यांना जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या निमित्ताने या शिवभूमीचा सन्मान वाढला. या शिवभूमीच्या शिरपेचामध्ये पुन्हा एकदा मानाचा तुरा खोऱ्याचं काम आदरणीय गणेशजी भोसले यांनी केलं. खरं तर एखाद्या तरुणाने काय मिळवलं पाहिजे तर एखाद्या तरुणाने सद्गुण मिळवला पाहिजे. कर्तृत्वाचा सद्गुण मिळवणं हल्लीच्या तरुणांना फार अवघड आहे. जो कर्तृत्वाचा सद्गुण आम्ही चिन्मय महाराजांच्या निमित्ताने पाहतो, जो आताच्या फार कमी तरुणांमध्ये पाहतो की कमी वेळामध्ये जी भूमिका घेऊन ते काम करतात. खरं तर आपल्या वाडवडिलांनी दिलेला संस्कार आणि संत वाणीच्या असलेल्या व्यापकतेचा अर्थ म्हणजे विवेकानंदाच्या विचारांचा भारत. या विवेकानंदाच्या विचारातल्या भारताला जर खरं तर महासत्तेचं स्वप्न जर कोणी दाखवलं असेल ते डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी. आणि अब्दुल कलाम साहेबांच्या विचारांचा जो तरुण आहे तो तरुण म्हणजे मला गणेश भोसले सारखा वाटतो आणि म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. या तालुक्याचा आमदार म्हणून त्याचं कौतुक करण्याचं पाहत आहे. सोपं नाहीये. आज सफेद झेंडूच्या माध्यमातून, स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून, शेडनेटच्या माध्यमातून त्याने जे उल्लेखनीय काम केलं त्या उल्लेखनीय कामामध्ये मला आमंत्रण देऊन या ठिकाणी आमचा सहकारी समीर आला आणि मला म्हटलं, दादा ज्या मुलाला खरं तर एवढं मोठं पारितोषिक देशाने दिलं आणि बाबा महाराज येत आहेत, आपण आलात तर आमच्या सर्व लोकांना त्या ठिकाणी आनंद द्विगुणित होईल. दुग्ध शर्करा योग. आणि म्हणून पडवळ साहेब मला सांगावं लागेल आपल्याला, ही तरुणाई म्हणजे या आपल्या समाज व्यवस्थेची संजीवनी आहे. ही संजीवनी जेवढ्या दिमागात जितक्या उन्मेदामध्ये काम करेल तेवढा भारताच्या व्यवस्थेमध्ये अर्थ करण्याचं बळ निश्चितपणे वाढेल. आणि आजचा बाबा मामी स्वतःला नशिबवान समजतो. माझ्या फाबराची काय किंमत आहे. आयुष्यभर झटत असताना या मातीसाठी उभं राहत असताना गे माय भोतुजे मी फेडीन पांग सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे. ज्या मातीसाठी तुम्ही आम्ही सर्वांनी जन्म घेतला त्या मातीतला एक मी साधा कार्यकर्ता. पण आज व्यापकतेचा जो विश्व आहे, व्यापकतेचा विश्व म्हणजे अर्थात बाबा महाराज सातारकरच्या शेजारी मला बसायला मिळालं. माझं केवढं मोठं भाग्य मला या निमित्ताने या ठिकाणी साकारायला मिळालं. मी नशिबान समजतो स्वतःला. आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना निश्चितपणे शताब्दीचं दीर्घ आयुष्य मिळावं, निरोगी दीर्घ आयुष्य मिळावं अशी आई शिवाई मातेला प्रार्थना करतो. आणि माझ्या तरुण सहकारी गणेश, आपण यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत, आयुष्यवंत हो या शुभेच्छा व्यक्त करतोय. थांबतो. कालपर्यंत मला काही कल्पना नव्हती की मला इथे यायचंय म्हणून. माझा कीर्तनाचा कार्यक्रम होता, पण आमचे गुलाबराव यांचं त्यांचं प्रेम, ते म्हणाले कसंही करून महाराजांना उद्घाटनाला आलो. शाप स्वप्नात सुद्धा देऊ नये, पण आशीर्वाद जर मागत असेल तर त्याला नाही म्हणून. आशीर्वाद कोणाकडूनही घ्यावा, कारण शेवटी तो आशीर्वाद असतो. एक गंमत सांगू का? चोराने जरी साखर दिली ना ती गोडच लागणार आहे. साखर म्हणणार नाही की हा चोर आहे. तसं या ठिकाणी एक वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी, वारकऱ्यांचा पाईक म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे, तसा शेतकरी सुद्धा आहे. मी फलटण स्टेटचा इनामदार आहे. 200 एकर जमीन घेतली. आज निम्मी याच्यामध्ये गेली. आज आमच्या संबंध कुटुंबात 100 तरी आहे. तेव्हा शेती काय आहे ही मला नक्की माहिती आहे. तेव्हा याच्यातले 2 भाग मला सांगायचे. शेती कामगार आणि मालक शेतकरी, हे 2 भाग आहेत. शेती कामगार फार सुखी आहेत, कारण 400-450 रुपये रोज आहे आणि त्याला अडवणूक करता येते. हे मोठं शस्त्र त्याच्या हातात आहे. शंभर एकरचा शेतकरी जरी असला, माझ्यासारखा बाबा महाराज जरी असला,
तरी तो शेतीत काम करणाऱ्या माणसाला पाठवून हात करू नकोस रे बाबा, अजून 50 रुपये वाढून घे पण ये. तुझ्याशिवाय खुरपण होणार नाही, तुझ्याशिवाय नांगर चालवता येणार नाही. हा, मी शेतीत काम केलं, पण एक मनुष्य किती काम करू शकतो नाही का? म्हणून खरा जर दुःखी असेल तर शेत मालक दुःखी आहे, शेत कामगार नाही. हे पहिलं विश्लेषण लक्षात घ्या. अहो 450 रुपये रोज, जिथे बाईला मी माझ्या हाताने 1.25 रुपये रोज दिलाय, ती आज 250 देतोय, तरी ती नाखुश आहे. 11 वाजता येते, खुरपायला जाते, कानात फोन लावून बोलते आणि 5 वाजायच्या आत बाहेर पडते. म्हणून शेतकरी कामगार सुखी आहे, पण स्वतः शेतकरी मालक अत्यंत दुःखी आहे. कारण कामगार कर्ज काढत नाही तर शेतीचा मालक कर्ज काढतो, आणि कर्जात बुडतो तो शेतकरी मालक बुडतो, कामगार बुडत नाही. तो उलट म्हणतो, राहायचा असेल तर अंगावर 25,000 द्या. आणि त्या मालकाला कर्ज काढून त्याला 25,000 रुपये द्यावे लागतात. हा माझा अनुभव आहे. तेव्हा मी शेतकरी असल्या कारणाने मला त्याची पूर्ण जाणीव आहे. आता मी फक्त कामगाराबद्दल बोलणार नाही, शेतकऱ्याबद्दल बोलणार आहे 5 मिनिटं. कुणी किती मोठा असू दे नेता, दिल्लीला असू दे, गल्लीत असू दे, नाही तर बोळात असू दे, नाही तर जिल्ह्यात तालुक्यात असू दे, शेतकरी हा समाज जीवनाचा आत्मा आहे. का? गाडी नसेल तर चालेल, कपडा नसेल तर चालेल, पण अन्न नसेल तर चालत नाही. अन्न खाणारे सगळेच आहेत, पण अन्न पिकवणारे किती आहेत? पिकेल तर खाल आणि खाल, नाही का? नाही, खाणं शब्दाचा अर्थ अनेक आहे. आम्हाला सुद्धा माणसं विचारतात, आम्हाला मान तुमच्याकडून घ्यायचं आहे, घालायची आहे, पण आम्ही खाल्लं तर चालतं का? एकाने मला विचारलं, महाराज मला माळ घालायची तुमच्या, तुम्ही खाता का? मी म्हटलं हो खातो. मग म्हणाला, खात असाल त्या अर्थी पीत सुद्धा असाल? म्हटलं पितो. मग म्हणाला मला माळ द्या, पण म्हटलं नीट समजून घे, मी खातो म्हणजे वरण भात खातो, पितो म्हणजे लिंबूचं सरबत पितो, चहा पितो, कॉफी पितो. अहो म्हणलं, याला कुठे खाणं पिणं म्हणतात का? माझं बोलणं कळलं का? जे खाऊन तुम्हाला नरकात नेतंय त्याला खाणं म्हटलं जातं, आणि जे तुमचं जीवन परम पवित्र करतंय त्याला अन्न म्हणायला सुद्धा कोणी तयार नाही. पण किंबहुना तंगड जरी खायचं असेल तर चपातीला लावूनच खावं लागतं. मी काय म्हटलं? तेव्हा अन्न हे परब्रह्म आहे, मग तो पिकवणारा शेतकरी सुद्धा परब्रह्म आहे, नाही का? अहो, पूर्वीच्या काळी दुष्काळ पडत होते ते निराळे होते. आता काय यंत्रणा खूप मोठी झाली. अमेरिकेतला गहू इथे येतो, इथला अमेरिकेत जातो. पूर्वी म्हणजे काही मिळतच नव्हतं, माणसं मरत होती, बरं का? आता तसं मरत नाही दुष्काळाने. वाण्याच्या दुकानात जा, रेशनच्या दुकानामध्ये चांगला गहू विकून चांगला दुसरा वाईट जरी भरलेला असला, म्हणजे हा व्यापाराची पद्धत आहे, त्याच्यात काही चूक आहे अशातला काही नाही. काय चांगलं आहे त्याच्यामध्ये मिक्सचर करणं हे परमार्थात जर आलंय तर व्यवहारात काय येऊ नये? नाही का? परमार्थात जर येतं तर असेल, ही भेसळ होतच राहते, त्याच्यामध्ये विशेष काही भाग नाही आहे. पण खायला तरी मिळतं, पूर्वी खायलाच मिळत नाही. पण शेतकऱ्याची जी अडचण आहे, महत्वाचा भाग आहे की त्याला कर्ज चुकत करताना, अर्थात माझा राग मानू नका, हात जोडून विनंती की तुमच्यात बघा, शेतकरी कर्ज जर शेताकरता काढला असेल तर शेताकरताच खर्च करा, कधीही तुम्ही डुबवायला येणार नाही. पण महत्वाचा भाग आहे, जगण्याला अर्थ नाही, मानाने जगणं हे अत्यंत महत्वाचं. लोकांचा मान नको, आपल्याला तरी आपल्याबद्दल स्वाभिमान असायला पाहिजे.
आणि त्या दृष्टिकोनातून जर बारकाव्याने विचार केला तर शेतकरी हाच आत्मा आहे समाज व्यवस्थेचा. त्याने नाही पिकवलं तर शहरातले काय खाणार आहेत? नाही, विचार करा ना. आज मला 82 चालू आहे. कोणी म्हणतील की आज एवढ्या वर्ष खाताय, आज तर एकादशी आहे, आज तर एकादशी आहे. पण एकादशी जरी असली तरी व्यासपीठावर 2 शब्द बोलण्याकरता एवढा तरी खिचडीचा घास खाऊच आला. तेवढा घास पोटात गेल्याशिवाय आणि 1 ग्लास पाणी पिल्याशिवाय मला बोलता येत नाही. ती जीवनाची संगती आहे, जीवनाची आवश्यकता आहे, जीवनाची गरज आहे. जगू शकत नाही. म्हणून अन्न पिकवणारा हा देशाचा नाही, सर्व देशाचा नंबर 1 चा नागरिक आहे. हे जिथपर्यंत सरकारच्या लक्षात येत नाही. योजना मंजूर होतात पण त्या योजना शेतापर्यंत येतील तेव्हा पीक पिकेल. आणि दुसरी गोष्ट, मी आत्ताच म्हटलं की 200 एकर शेती. आज सुद्धा माझं 100 आहे, त्याच्यामध्ये 15-20 एकर ऊस आहे माझा. मला नक्की माहिती आहे काय शेती आहे ती. आणि आज करत नाही, गेली 100 वर्ष करतो. काय तेव्हा शेती काय आहे, शेती विषय काय, त्यातल्या अडचणी काय आहेत, अलग लक्षात. खुरपण चालू असताना उन्हात उभं राहणं काय, बांधावर उभं राहणं काय, पाणी धरणं काय, इतकं सोपं नाही आहे. पण एवढ्या अवघड परिस्थितीतून आपल्या ताटामध्ये एक घास येतो. किती महत्वाचा आहे, एक घास तो येतो. तो शेतकरी राबला, त्यांनी कष्ट केले तुमच्या माझ्या, आणि तो शेतकरी आज जर दुःखी असेल तर मला नाही वाटत समाज सुखी होईल. घराच्या बाबतीत घरची लक्ष्मी जर दुःखी असेल तर घर सुखी नसतं. हा नियम आहे. केवळ पुरुषाने सुखी असून उपयोग नाही. बाईने सुद्धा चांगले कपडे केले म्हणजे ती खुशी आहे असा त्याच्यातला अर्थ नव्हे. नटली सटली म्हणजे लग्नाला जाताना जे नटून जाते, म्हणजे नटून जाते म्हणजे ती सुखी आहे अशातला भाग नव्हे. कपडे चांगले घालणं, नटणं, दागिने घालणं हा समाज व्यवस्थेचा एक भाग आहे. कारण लग्नाला जाताना तसं उघडं जाऊ नये, 2 दागिने अंगावर घालून जावे. म्हणून लग्नाच्या वेळेला शेजारची का होईना आपण मागून घालतो. आणि शेजारची सुद्धा म्हणत नाही नातेवाईक जायचंय जाताना घालून जा बरं का, पण आणून लवकर दे बरं का. अर्थ कळला का? तसं ते नाही घातलं तरी चालेल. सौभाग्यवती स्त्रीने 100 तोळे घातले म्हणजे ती सौभाग्यवती असं आहे. काही नाही लावलं तरी चालेल. एक कुंकुम तिलक हा तिच्या सौभाग्याचा पूर्ण विराम आहे. टिंब म्हणजे पूर्ण विराम, तसा हा टिंब आहे. एक असा टिंब लावला की पूर्ण विराम झाला. हे जसं महत्वाचं आहे तसं मला वाटतं समाज व्यवस्थेचा पूर्ण विराम म्हणजे शेतकरी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून यांनी जे शंभूराजे हायटेक ॲग्रो सर्व्हिस सेंटर उभं केलंय ते यशस्वी हो, शेतकऱ्याला योग्य ते मार्गदर्शन प्राप्त हो. हे बघा, ज्याचा आहे तो गणेश आहे. गणेशाचं नाव घेऊन सगळं सुरू होतं नाही का. ज्ञानेश्वर महाराज जरी विठ्ठल भक्त होते तरी ओम नमो या द्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुमची गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी रोजी. हे गणेशाची स्तुती केलीच, मालकाचंच नाव गणेश आहे तेव्हा विघ्न यायचा काही प्रश्न नाही. आलं का लक्षात? आणि मला वाटतं इथे विघ्नहरच आहे ना, मग काय प्रश्न काय आहे? मग प्रश्न काय आहे? आणि तुमच्यासारखे इथे त्याचं बरं जरी वाटलं नसेल दुकान उघडणं तरी आता आशीर्वाद देऊनच जा. मी हे सायकॉलॉजी सांगितली बरं का, माझं बोलणं कळलं का? दिस इज ह्युमन नेचर, ह्युमन सायकॉलॉजी. एखाद्याला चांगली बायको मिळाली, चांगला सासरा मिळाला म्हणजे जाणारा सगळ्यांनाच बरं वाटतं. आम्ही खटपट केली पण आम्हाला मिळत नाही, यालाच कसं मिळालं.
त्याचं खाऊन जाते आणि शिवाय देऊन जाते, कळलं का? पण काही काही वेळेला सगळ्या ठिकाणी आमंत्रण दिल्यावर जावं लागतं, ही पद्धत आहे. उचलायला आणि अक्षता टाकायला म्हणजे आपल्याला येतात. बायको सुद्धा म्हणते मेलाय जा की. अहो बघापट म्हणला त्याचं पट, अहो नाही पटलं आपण गेलं तर आपल्याला येईल. आता कोण बघायला येते कोण येते ते आपण काही यादी करून ठेवली का आम्ही अमक्याला गेलो हा येणार आहे. तरी पण समाजाची पद्धत पडली की लग्नाला जावं, समारंभाला जावं. तसं गणेशाला गणेशाचा अधिक आशीर्वाद आहेच आहे, पण तुम्ही आशीर्वाद द्या आणि त्याचं हे दुकान उत्तम चालू द्या. शेतकरी इथला सुखी राहावा, आनंदित राहावा एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, आशीर्वाद देतो. कृषी पुरस्कार जिल्हा परिषद पुणे अध्यक्ष सुंदर तालुका द्राक्ष उत्पादक माननीय जितेंद्र चंद्रकांत बिदबाई. गणेश भाऊ, आपण भाग्यवान आहात की आपल्याला माणसाला जीवनामध्ये संगत अति महत्वाची असते. संगत चांगली तर सर्व काही जीवनामध्ये चांगलंच घडत जातं. आणि अशा पद्धतीने आपली सुरुवात आहे. या ठिकाणी पारुण्यामध्ये एकाच वेळी 3 सत्कार प्राप्त झाले. शेतकऱ्यांचं समाधान, राजू भाऊला सत्कार मिळत असताना 2 सहकाऱ्यांना देखील सत्कार मिळाले. डाळिंब उत्पादक असेल, या ठिकाणी द्राक्ष उत्पादक असेल, या ठिकाणी खऱ्या अर्थाने पॉली हाऊसचं ज्यावेळी झालं खोडद मधल्या उभयतांचं या ठिकाणी आपण स्वागत केलं. या ठिकाणी एक तरुण उमदा आपल्यातलाच आपल्या खऱ्या अर्थाने बहुजन समाजातली व्यक्ती ज्या वेळेला उद्योगधंद्यात उतरते आणि शेतीच्या माध्यमातून उतरते म्हटल्यानंतर त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. गणेश भाऊ, तुम्हाला द्याव्यात तितक्या शुभेच्छा कमी आहे. या ठिकाणी मला कळत नाही आपली मानसिकता ज्या कार्यक्रमाला आलो त्याचा उदो करण्यासाठी टाळ्या वाजवायची नसावी. या ठिकाणी शेतकऱ्यांचा सन्मान झाला, त्या शेतकऱ्यांचा सन्मान होत असताना तो सन्मान कशाने झाला त्यापेक्षा टाळ्यांचा गडगडाट किती झाला, किती लोकांना आनंद भावला आणि मग विचार करावा असं वाटतो. बाबा म्हणतात तेच खरं आहे, आनंद किती जणांना झाला. यामुळे समोरचा पुढे गेला तर आपलाही एक दिवस येईल, आपल्यालाही हा पुरस्कार मिळेल, आपही उन्नतीच्या दिशेला जाऊ अशी भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आज मी एवढंच सांगू इच्छिते की तमाम शेतकरी या ठिकाणी आज हे दुसरं दालन उघडं होत आहे. पहिलं दालन ज्यावेळेस नारंगामध्ये झालं निश्चितपणाने तिथे देखील त्यांना अनेक संकटांना सामोरे जावलं, पण गणेशाचं निश्चितपणाने नावाची साथ आहे आणि तुम्हा आम्हासारख्या सहकाऱ्यांचं योगदान लाभलं. गणेश भाऊ झपाट्याने अशा अनेक शाखा उघडतील. त्या शाखा कधी उघडतील जेव्हा शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल, शेतकऱ्यांना निश्चितपणाने एक वेगळं समाधान मिळेल. त्यावेळी हा दिवस सोनियाचा दिवस म्हणून आपल्याला आठवावा लागेल. आणि पुन्हा एकदा मिळालेले पुरस्कार इथेच थांबवू नका, पुढची भरारी घ्या. तुमच्या पुढच्या भरारीसाठी आमच्या सर्वांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या वतीने देखील शुभेच्छा देत असताना त्या शुभेच्छा सुख्या नाही, त्या भिजवण्या इतकी ताकद आमच्यात आहे. आपण आजमावून पाहू. आपण आमच्या सहकार्याची कधी अपेक्षा करा, आम्ही कुठेही कमी पडणार नाही. सरकार कुणाचं याची तमा न बाळगता जे जे करावं लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच सांगतो. या ठिकाणी गुलाब शेठ देखील आलेले आहेत. कमी बोलणारा पण चांगलं काम करणारी व्यक्ती म्हणून पाहिलं जात आहे.
आता तर अशोक शेठ आले म्हणजे काही प्रश्नच नाही. पण पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी आपल्या सर्वांची क्षमा मागून रजा घेतो. आपण आम्हाला समजून घ्याल याच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा गणेश भाई, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रामुख्याने आपल्या तालुक्याचे सोनेरीचे शिलेदार आमदार शरददादा सोनवणे असतील, हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर, खरंच त्यांचं नाव देशामध्ये अगदी मोठं झालेलं आहे. साऊथमध्ये ज्यांनी 3000 माळकरी तयार केले आणि त्या ठिकाणी ते इंग्लिशमध्ये त्यांना कीर्तन करून दाखवतात. असे आमचे सातारकर महाराज या ठिकाणी आपल्याला या दुकानाच्या उद्घाटनासाठी उपलब्ध झाले. त्यानंतर कार्यसम्राट जिल्हा परिषदेच्या गटनेत्या रणरागिणी आशाताई बुचके असतील, माजी अध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम शेठ लांडे, तसंच आमचा गणेश अगदी ज्यावेळेस तो शेती नवीन करत होता, मित्रांनो तो माझ्याबरोबर अगदी लहानाचा मोठा झालेला आहे. 3% अगदी पैसे घेऊन ह्या पोरांनी शेती केलेली आहे आणि भविष्यात हळूहळू तो इतका चांगल्या प्रकारे शेती करायला लागला की त्याच्याकडून अगदी तालुक्यातच नाही तर आपल्या राज्यातील अनेक ठिकाणचे शेतकरी या ठिकाणी येऊन त्याचे मिराकल पेपर असेल किंवा मल्चिंग असेल, कुसूरमध्ये मल्चिंगला सुरुवात करणारा हा आमचा पहिला शेतकरी आहे आणि अतिशय चांगलं याच्यापासून शिकण्यासारखं नक्कीच आहे. BSc ॲग्री त्यांनी पूर्ण केलेला आहे, मॅनेजचा कोर्स पूर्ण केला आहे. KVK कडून अतिशय चांगल्या प्रकारचं त्याला मार्गदर्शन सपोर्ट आमचे संचालक पडवळ सर असतील, शेटे सर असतील, यादव सर असेल, अगदी साहने सर असतील, सगळ्यांनीच चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आहे. जास्त वेळ घेणार नाही, भरपूर वेळ झालेला आहे. तुम्ही सर्वजण सावंतसाहेब असतील, मोहन बाबा असतील, सातारकर महाराज असतील, देवराम शेठ लांडे असतील, गांधाळे असतील, गुलाबसाहेब असतील, सत्कार झालेले सर्व शेतकरी असतील, तमाम या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच कुसूरचे ग्रामस्थ असतील, अत्यष्ट पाहुणे मंडळी असतील, राजकीय धार्मिक क्षेत्रातून आलेले मान्यवर असतील, कोल्हे मॅडम असतील, स्टेट बँक ज्या बँकेने हा व्यवसाय खरं तर उभं करण्यासाठी सहकार्य केले ते आमची स्टेट बँक, त्याचे सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वच जण, तुमच्या सर्वांचं तुम्ही या ठिकाणी गणेशच्या दुकानाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिलात, मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो. आज इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा फक्त आपला आवाज, हक्क तुमची साथ आमची. धन्यवाद.